नमस्कार, मी प्रसन्न जोशी. माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज अर्थातच कुठला वेगळा विषय असणार, आपल्या सगळ्यांच्या जीवाभावाचा आणि आवडीचा आणि ज्याची उत्सुकता असते असा तो रेल्वे बजेटचा आजचा आपला दिवस आणि त्याच्यावरतीच आपली चर्चा आहे. पण आज एक इतिहास घडला. आज कुठल्याही पोकळ आणि केवळ विश्वास दाखवणाऱ्या आणि नंतर प्रत्यक्षात न येणाऱ्या अशा आश्वासनांच्या ऐवजी काही ठोस कृती कार्यक्रम देण्याचा प्रयत्न झाला. पण असं असलं तरी याच बजेटवरती भाजपच्या मित्रपक्षांकडून सुद्धा टीका झाली आणि काँग्रेसकडून आणि बाकीच्या विरोधकांकडून तर झालीच झाली. खरंच हे कसं बजेट आहे, खरंच किती गोष्टी मिळणार आहेत आणि खरंच कोणत्या गोष्टी मिळालेल्या आहेत किंवा मिळणारच नाहीयेत, या सगळ्याच्या अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत मान्यवर आहेत. आपल्यासोबत आहेत भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी, काँग्रेसचे प्रवक्ते आणि खासदार राजीव सातव, शिवसेनेचे माजी आमदार अभिजित अडसूळ आपल्यासोबत असतील. याशिवाय सुभाष गुप्ता जे मुंबई प्रवासी संघाचे अध्यक्ष आहेत तेही आपल्या इकडे स्टुडिओमध्ये आहेत आणि नरेंद्र पाटील जे चीफ पीआरओ आहेत मध्य रेल्वेचे तेही आपल्यासोबत याच्या ज्या तांत्रिक बाजू आहेत, काय नेमकं मिळणार आहे, किती अंतराने मिळणार आहे त्याबद्दल स्पेसिफिक सांगतील. आपल्या सगळ्यांचं स्वागत. सगळ्यात आधी राजू सातवांकडे जायचंय आणि त्याला खास कारण त्यांनी दिलेली मार्मिक प्रतिक्रिया आज खूप गाजते. राजू सातवजी, तुम्ही असं म्हणालात की खंडाळ्याच्या घाटाचा उल्लेख करणाऱ्या या रेल्वे मंत्र्यांनी वस्तुतः महाराष्ट्राला कात्रजचा घाट दाखवलाय आणि हे प्रभू म्हणायची वेळ आणलेली आहे. खरंच काय एवढं तुम्हाला टोचलं, एवढं इतकं काय खुपलं या रेल्वे बजेटमध्ये? सुरेश प्रभू रेल्वे मंत्री झाले, एक चांगला माणूस, कष्ट करणारा माणूस, अभ्यासू माणूस रेल्वे मंत्री झाल्याचा आनंद महाराष्ट्राला होता, देशाला होता. आणि रेल्वे मंत्री ते झाल्यानंतर आमची अशी अपेक्षा होती की या रेल्वे बजेटमध्ये, कारण मागं सदानंद गौडा होते, त्याच्या आधी खरगे साहेब होते, प्रत्येकानं महाराष्ट्राच्या वाट्याला मेजर शेअर घेऊन गेले. महाराष्ट्र 30% आसपास रेव्हेन्यू या देशामधल्या रेल्वेला देतो आणि जर देशामधल्या रेव्हेन्यूला 30% रेव्हेन्यू महाराष्ट्राचा आहे तर रेल्वे मंत्री महाराष्ट्राचे, रेव्हेन्यू महाराष्ट्राचा जास्त, तर महाराष्ट्राच्या वाट्याला भरीव काय येईल अशी अपेक्षा होती. आणि हे रेल्वे बजेट पाहिल्यानंतर महाराष्ट्राच्या वाट्याला काही आलेलं नाही. आणि त्यामुळं प्रभू साहेबांचे धन्यवाद की त्यांनी खंडाळ्याच्या घाटाचा उल्लेख केला, त्यांनी विनोबा भावेंचा उल्लेख केला, किमान मराठी काही विषय त्यांनी बोललेत. पण ते खंडाळ्याच्या घाटात आम्ही जात असताना आम्हाला असं वाटलं की अतिका खंडाळा कदाचित विषय असेल, कदाचित महाराष्ट्रात ओढून घेतल्या जाईल. पण हे कात्रजचा घाट दाखवायचं कार्यक्रम या निमित्तानं मोदी सरकारकडनं झालेला आहे. त्यापेक्षा एक महत्वाची आणि फार आवश्यक अशी गोष्ट अशी आहे की सदानंद गौडांचं रेल्वे बजेटचं भाषण आणि प्रभूंचं रेल्वे बजेटचं भाषण जर पाहिलं तर त्याच्यामध्ये आकडेवारीची सुद्धा तफावत आहे. म्हणजे एक तर सदानंद गौडांनी आकडेवारी पाहिलेली नाही किंवा सुरेश प्रभू साहेबांनी आकडेवारी पाहिलेली नाही असा माझा या संदर्भातलं म्हणणं आहे. आणि एकंदरीत महाराष्ट्राच्या वाट्याला यातनं काही आलेलं नाही. महाराष्ट्राच्या तोंडाला पानं पुसण्याचा हा सगळा प्रकार आहे. आपण भाजपाकडे जाऊयात. गोपाळ शेट्टी आपल्या सोबत आहेत. गोपाळ शेट्टीजी, एक काळ होता ज्यावेळी दरवर्षी तुम्ही जवळपास तेच मुद्दे सांगायचात आणि काँग्रेसवरला टीका करायची. आज मला तुम्ही असा विचार करा एका क्षणासाठी, समजा हे बजेट काँग्रेसच्या रेल्वे मंत्र्याने सादर केलेलं आहे, तुम्ही स्वागत कराल या रेल्वे बजेटचं? अशा अर्थाने एकदा विचार करून बघा. हॅलो हॅलो हा, गोपाळ शेट्टीजी, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? हो आता पोहोचतोय. हो हा, गोपाळ शेट्टीजी, माझा प्रश्न तुम्हाला असा होता की हे रेल्वे बजेट तुम्ही जर का समजा हे काँग्रेसच्या मंत्र्याकडनं असंच सादर झालं असतं तर तुम्ही खात्रीलायकरित्या म्हणू शकता आता की आम्ही स्वागतच केलं असतं, एवढं चांगलं बजेट आहे आताचं? नाही, हे बघा, सत्ता पक्ष आणि विपक्ष हे लोकशाहीमध्ये असल्यामुळे प्रत्येकानं त्यावेळी ती भूमिका बजवावी लागते आणि म्हणून सातवजी आता ती त्यांची भूमिका बजावतात. ते कात्रेजचा घाटचा बोलतात आणि बाकी दुसरा कुठलाही घाट म्हटलंय. शेवटी हे दोन्ही घाट महाराष्ट्रात आहेत आणि महाराष्ट्रासाठी त्यांनी काहीच दिलं नाही असं म्हणत असताना तुमच्या टीव्हीवरती महाराष्ट्रासाठी काय काय दिलं, किती तरतूद आहे, हजारो कोटीचा तुमचा स्ट्रिप येतोय. आणि म्हणून सातव साहेब उद्या ज्यावेळी वर्तमानपत्र वाचतील किंवा या टीव्हीचा संपूर्ण जाऊन घरी ज्यावेळी बसतील तेव्हा त्यांना स्वतःला पश्चाताप होईल का मी काय बोललो आणि काय मी पाहतोय म्हणून. आणि म्हणून या काँग्रेसच्या लोकांनी जे काही घडामोडी मागच्या काळामध्ये केलं ते निस्तारण्याचं काम आम्हाला करावं लागेल. हे मी मागच्या बजेटमध्ये पण बोललो होतो आणि ह्या बजेटमध्ये पण सुरेश प्रभूजींनी हे सांगितलं आम्ही नवीन थातूर मातूर खोट्या अफवा गोष्टी काहीच करणार नाही. जे काही कामं ऑन गोईंग आहेत ती कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही करू हे आम्ही स्पष्टपणे म्हटलेलं आहे. आणि महाराष्ट्राला मागच्या वेळी पण
मग आमचे मित्रपक्ष असो किंवा काँग्रेसचे लोक असो टीका केली होती. आणि ज्यावेळी दुसऱ्या तिसऱ्या दिवशी कळलं तर महाराष्ट्राला सर्वांपेक्षा जास्त पैसा मिळालेला आहे. आणि मी तुम्हाला खात्रीपूर्वक हे अंदाज सांगतो, उद्या ज्यावेळी वर्तमानपत्राच्या माध्यमातून हे टोटल मारतील, बेरीज करतील, त्यावेळी त्यांना हे कळून येईल का महाराष्ट्राला संपूर्ण देशापेक्षा जास्त मिळालं. शेवटी हा बजेट का महाराष्ट्राचा नाहीये, देशाचा रेल्वे बजेट आहे. आणि ज्यावेळी देशासाठी ज्यावेळी रेल्वे मंत्री बजेट सादर करतात त्यावेळी संपूर्ण देशाला नजरेसमोर ठेवून करावा लागतो. आणि जे काय ऑन गोईंग प्रोजेक्ट आहेत ते ऑन गोईंग प्रोजेक्ट आपल्याला येणाऱ्या 2-3-4 वर्षामध्ये पुरा करायचा आहे. आणि त्यासाठी पैसा जेवढा पाहिजे तेवढा दिलेला आहे. आता उदाहरण समजा एखाद्या प्रकल्पाला 5,000 कोटीचा डिक्लेअर केलं आणि त्याला खर्च जर 2,000 कोटी येणार असेल तर मंत्र्यांना सुद्धा माहिती असं डिक्लेअर करा, लोकांना खुश करा. आपल्याला पैसा किती आला ह्यापेक्षा जे काही प्रकल्प सुरू आहेत ते प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण होऊन लोकांना सुविधा मिळेल हे आपला दृष्टिकोन असायला पाहिजे. आणि मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगू इच्छितो, महाराष्ट्राला झुकता माप दिलेलं नसून तर महाराष्ट्राला आवश्यकतेपेक्षा जास्त माप दिलेलं आहे. हे येणाऱ्या काळामध्ये दिसून येईल. आणि त्याच्यामध्ये पण काही कमी तरता असाल तर आता सादर झालेलं आहे. बजेट का मान्य त्याला पास व्हायला वेळ आहे अजून. आणि म्हणून काँग्रेसचे लोक भाषण करतील, शिवसेनेचे लोक भाषण करतील, राष्ट्रवादीचे लोक करतील, भारतीय ठीक आहे. गोपाळ शेट्टीजी, तुमचं म्हणणं आहे की आता जरी स्पॉन्टॅनियस रिएक्शन्स काँग्रेस आणि विरोधी पक्षांच्या असल्या तरी उद्याचा पेपर वाचल्यानंतर प्रतिक्रिया बदलतील अशी तुम्हाला आशा आहे. पण राजीव सातवांना बहुधा अजूनही पटलेलं दिसत नाही. राजीव सातवजी, नक्की बदलेल आणि उरलेला सुरलेला असेल ते बजेट पास होण्याच्या आधी आम्ही ते नीटनाट करून घेऊ. बरं राजीव सातवजी. प्रसन्नजी, सदानंद गौडांचं बजेटचं भाषण सुरेश प्रभू साहेबांनी वाचलेलं आहे का? एक गोष्ट जर वाचलेलं असेल तर सदानंद गौडांनी असं सांगितलं होतं की दररोज 2,30,00,000 पॅसेंजर रेल्वेमध्ये प्रवास करतात. आजच्या प्रभूंच्या भाषणामध्ये असं आहे की दररोज 2,10,00,000 पॅसेंजर्स प्रवास करतात. म्हणजे 20,00,000 पॅसेंजर्स कमी झाले का? पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट ही आहे की सदानंद गौडांच्या भाषणात असं होतं की 1,16,000 किलोमीटरचा ट्रॅक आम्ही बांधलेला आहे. आजच्या सुरेश प्रभूंच्या भाषणात आहे 1,14,000 किलोमीटरचा ट्रॅक आम्ही बांधलेला आहे. याचा अर्थ 2,000 किलोमीटरचा ट्रॅक गायब झालेला आहे. मग याचा अर्थ सदानंद गौडा खोटं बोलतात किंवा सुरेश प्रभू खोटं बोलतात? आणि जे खोटं बोलत असेल ते माफी मागणार का? हा माझा गोपाळ शेट्टींना प्रश्न आहे. बरं, ठीक आहे. पण हा तांत्रिक भाग आपण ठेवूयात. आपण सध्या थोडं पॉलिसी लेवलला ठेवूयात. चुकीच्या गोष्टी दुरुस्त करण्यासाठी मुभा आहे लोकशाहीमध्ये. आपण कोर्टामध्ये जाऊन का रजिस्ट्रेशन डॉक्युमेंट केलेलं नाहीये, ते केलं असेल त्याच्यामध्ये पण वाव आहे. म्हणून ह्या सर्व छोट्या छोट्या गोष्टीवरती न मांडताय. कशा चुकीच्या गोष्टी कशा मांडताय? संसदेसमोर विषय मांडताय, चुकीच्या गोष्टी कशा येऊ शकतात संसदेसमोर? हे तुमचं म्हणणं आहे ना, हे तुमचं म्हणणं आहे. आमचं म्हणणं नाही. हे तुम्ही सबमिट केलेले पेपर्स आहेत संसदेसमोर, पहिली गोष्ट. दुसरं, महाराष्ट्र शासन हे तुमचं आहे. महाराष्ट्र जी आज रेल्वे मंत्र्यांनी आणि गौडांनी सुद्धा नंतर मांडले हे बजेट सांगितलं त्याच्यामधल्या आकडेवारीची तफावत ही फॅक्च्युअल मिस्टेक्स सांगतायत राजीव सातव. गोपाळ शेट्टीजी, नाही तसं काय असेल तरी ते उद्या परवा कळेल आपल्याला. म्हणजे हे काय संपूर्ण बजेटचे एवढी मोठी पुस्तकं असतो ते सर्व काय सुरेश प्रभू लिहत बसत नाही. ब्युरोक्रॅटिक सिस्टम आहे आपल्या देशामध्ये, लोकशाहीमध्ये. ते लोक तिथे काम करत असतात. आणि इतका मोठं काम करत असताना लिहिण्यामध्ये, छापण्यामध्ये, बोलण्यामध्ये काही मागे पुढे झाला असेल तर त्याला नीटनाट करता येईल. तो काय फार मोठा विषय नाहीये. आणि म्हणून आपला दृष्टिकोन काय असायला पाहिजे का आपल्या राज्याला, आपल्या परिसराला अधिकाधिक सुविधा मिळायला पाहिजे, लवकरात लवकर मिळायला पाहिजे, जास्त पैसा आपल्या राज्याला यायला पाहिजे. या सर्व गोष्टी मान्य आहे ना मला. आणि म्हणून आवश्यकता इतकं दिलेला असा माझं तरी मत आहे. आणि कमी असेल तर नक्कीच बजेट पास होण्यासाठी, बजेट मंजूर होण्याच्या आधी ते आपण आपल्या पदरात पाडून घेण्याचं काम करू. मला शेट्टीजी, अजूनही राजीव सातवांना काही मुद्दे पटलेले नाहीत. मी राजीव सातवजी तुमच्याकडे येतो. पण त्यापूर्वी मगाशी गोपाळ शेट्टींची बोलत असतानाच नरेंद्र पाटील आपल्यासोबत आहेत जे CPRO, त्यांना ते सुद्धा काही बोलू पाहत होते. नरेंद्र पाटीलजी, कोणता मुद्दा तुम्ही मांडताय? मी माननीय खासदार आमचे राजीव सातवांनी जो मुद्दा हे केला आहे की खंडाळ्याच्या घाटाची आठवण करून दिली आणि कात्रजचा घाट दाखवला, तर मी त्यांना सांगू इच्छितो की ह्याच खंडाळ्याच्या घाटात आमच्या माननीय रेल्वे मंत्र्यांनी पुणे ते लोणावळ्याच्या दरम्यान 3री लाईन टाकण्याचा जो प्रकल्प मंजूर केलेला आहे तो ह्याच खंडाळ्याच्या घाटाच्या जवळ मंजूर केलेला आहे. तसंच कराड ते चिपळूणच्या दरम्यान नवीन लाईन टाकणार आणि पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला एकत्र आणण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर वर्धा ते बल्लारशा 3री लाईन टाकणार आहेत. त्यानंतर पुणे ते मिरजमध्ये डबलिंग करणार आहे. त्याचबरोबर राजनांदगाव ते नागपूरमध्ये 3री लाईन टाकणार आहेत. बरं. तसंच पुणे ते नाशिकच्या दरम्यान सर्वे आपण मंजूर केलेला आहे.
मनमाड ते इंदूरच्या दरम्यान सर्वे मंजूर केलेला आहे. रोटेगाव पुंतांबा, उमरपारा नंदुरबार, रामटेक तुमसर आणि इगतपुरी ते भुसावळच्या दरम्यान आपल्याला थर्ड लाईनसाठी सुद्धा सर्वे मंजूर करण्यात आलेला आहे. बरं. तर हे झाले महाराष्ट्राचे प्रोजेक्ट्स. याचबरोबर मुंबईसाठी एमयूटीपी 3 च्या अंतर्गत जवळजवळ 11,500 कोटी रुपयांची ही एमयूटीपी 3 असणार आहे. यामध्ये निश्चितच महाराष्ट्र शासनाचाही सहभाग आहे. 50% सहभाग महाराष्ट्र शासनाचा असणार आहे. आणि यामध्ये पण मोठे मोठे प्रोजेक्ट्स पनवेल ते कर्जतचं डबलिंग होणार आहे. त्यानंतर आपल्याला कळवा ते ऐरोलीच्या दरम्यान आपल्याला लिंक मिळणार आहे, जेणेकरून आपल्याला कल्याणवरनं ट्रान्स हार्बर लाईनवरती सरळ गाड्या चालवता येतील. बरं. त्याचबरोबर आपल्याला डहाणू ते विरार इथे चौपदरीकरण होणार आहे. त्यानंतर 20 मोठ्या स्टेशनांचं रिडेव्हलपमेंट हाती. पाटीलजी, एकच छोटासा सब क्वेश्चन आहे, एक उपप्रश्न आहे पाटीलजी. या ज्या सगळ्या तरतुदी आहेत, काय आपण असं म्हणू शकतो की या आतापर्यंतच्या रेल्वे मंत्र्यांच्या कारकिर्दीमध्ये म्हणजे गेल्या 8-1 वर्षामध्ये यांच्याकडे फार लक्ष दिलं गेलं नव्हतं, जे आज प्रामुख्यानं या गोष्टी ओपन होत आहेत? ह्या ज्या तरतुदी आहेत या जर आपण नीट विचार केला तर महाराष्ट्रासाठी या फार मोठ्या तरतुदी आहेत. पुणे नाशिक ही फार पूर्वीपासूनची डिमांड होती, ही आता पूर्ण करण्यात येत आहे. त्याचबरोबर कराड ते चिपळूण म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातनं चिपळूणकडे जो नवीन लाईनसाठी सांगितलंय, ही पण एक पूर्वीची डिमांड होती. बरं. तसंच मुंबईमध्ये जी डेव्हलपमेंट होते, मुंबईची डेव्हलपमेंट कल्याणच्या पुढे होते, तिकडे डहाणूपर्यंत होते, इकडे कर्जतच्या साईडला होत आहे. तर अशा ह्या ज्या नवीन भागांमध्ये मुंबईची जी डेव्हलपमेंट होते, त्या नवीन भागांमध्ये नवीन लाईन टाकण्याचा प्लॅन करण्यात येत आहे. म्हणजे मुंबई सबअर्बनचा आवाका वाढवण्यात येणार आहे. यामुळे आपले जे नवीन ठिकाणी लोकसंख्या वाढ होते आहे, त्या सर्व क्षेत्रांना आपण प्राधान्य देत आहोत आणि ह्या सर्वांना आपण सबअर्बनच्या नेटवर्क खाली आणणार आहोत. फ्युचरच्या दृष्टीने आणि मुंबईच्या म्हणजे एक नरेंद्र पाटलांच्या बोलण्यातून जाणवते की यावेळी भक्कम असं करण्यात आलेलं आहे, ज्या गोष्टी काही गोष्टी नवीन पुन्हा सुरू होणार आहेत आणि काही गोष्टींची पायाभरणी झालेली आणि काही गोष्टी मागचे प्रोजेक्ट अर्धवट राहिले होते किंवा कॉग्निशन्स घेतला गेला नव्हता, ते आता पुढे सुरू होत आहेत. अर्थात सातवान अजून ते पटलेलं नाहीये. सातवांकडे येण्यापूर्वी आणखी एक गेस्ट आपल्याकडे, त्यांची प्रतिक्रिया घेऊन सातवांकडे आपण जाऊयात. आपल्यासोबत सुभाष गुप्ता आहेत, मुंबईच्या रेल्वे प्रवासी वाहतूक संघाचे. सुभाष गुप्ताजी, तुमची काय प्रतिक्रिया? आमची एकदम इतिहासात पहिल्यांदा मी पहिलं एक रेल बजेट बघितलंय, ज्यामध्ये नो एनी न्यू सर्वे, नो एनी न्यू प्रोजेक्ट, न्यू एनी लोक लुभावणी घोषणा, न्यू गाडी असं ठेवताना खरं म्हणते मुंबईच्या आमच्या रेल मंत्री यांची हिंमतची दाद दिली पाहिजे. आमची अपेक्षा भरपूर होती खरं म्हणजे, कारण की आपला माणूस आहे, आपला मुंबईकर आहे, म्हणून बरीच अपेक्षा होती. खरं म्हणजे ती अपेक्षा पूर्ण होऊ शकली नाही. तरीही मुंबईसाठी जे काय त्यांनी त्या सरांनी दिलंय, खरं म्हणजे एमयूटीपी 2 त्याच्यासाठी 511 कोटी, तर एमयूटीपी 3 साठी 1 कोटीचं जे प्रावधान या बजेटमध्ये ठेवलं आहे, निश्चितच मुंबईच्या लोकांसाठी सुखद सुरक्षित प्रवासासाठी निश्चित फायदा होईल. मला जो प्रश्न मी मगाशी पण विचारला होता, मला तुम्ही सांगा गुप्ताजी, कारण तुम्ही थेट प्रवासी आहात, काय या तरतुदी आपण असा दावा करू शकतो, म्हणजे तुम्ही प्रवासी, की यापूर्वी आम्हाला हे बदल बघितले मिळाले नव्हते आणि आता आम्हाला या भाजपच्या याच्यात बघायला मिळतात? तर हा प्रश्न मला सातवांना विचारता येईल. काय तुमचं म्हणणं की हे नवीन झालेलं काहीतरी? नवीन तर नाही, हे प्रोजेक्ट जुनेच प्रोजेक्ट आहे, पण ह्यासाठी लक्ष घातला नाही. लक्ष घातलं नव्हतं, लक्ष बिलकुल घातला नाही. आणि खरं म्हणजे एमयूटीपी 1 हे झाल्यानंतर ताबडतोब एमयूटीपी 2च्या प्रोजेक्टचा काम चालू झाला पाहिजे होता, पण तसं झालेलं नाही. कोणी मायबाबच नव्हता. पहिल्यांदा एक मायबाप मिळाला, त्याने आता मायबाप नाही, आता प्रभूच मिळालेला आहे. प्रभूच मिळाला आहे. ठीक आहे, एक छोटासा ब्रेक नंतर राजू सातवांना आपल्याला जे नरेंद्र पाटलांनी आकडेवारी आणि पॉइंट सांगितलेले आहेत, जे दावे गोपाळ शेट्टींनी केलेले आहेत आणि जे मुद्दे मांडलेले आहेत सुभाष गुप्ता एका प्रवासी व्यक्तीने, आपण ते मुद्दे घेऊन सातवांकडे जाऊया छोट्याशा ब्रेक नंतर. अभिजित अडसूळ सुद्धा असतील शिवसेनेचे. छोटासा ब्रेक, पाहत राहा एबीपी माझा. आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण बघताय माझा विशेषमध्ये आपला आत्ताची चर्चा विरोधकांच्या टार्गेटवर लक्ष आहे का वेल्डन झालेलं बजेट. अर्थात प्रभूंनी ज्या प्रकारे कुठल्याही ज्या करता येणार नाही अशा घोषणा न केलेलं, थोडंसं प्रॅक्टिकल प्रॅग्मॅटिक ठेवलेलं, पण विरोधकांचं तो टीकेचा भाग झालेला आहे का? आपल्यासोबत आता आहेत
आणि अभिजित अडसूळ शिवसेनेचे माजी आमदार राहिलेले आहेत आणि शिवसेनेचा आज दिवसभरातला सूर काय फार बरा राहिला नाही. अभिजित अडसूळजी, का नाही पटलेलं आहे तुम्हाला प्रभूंचं तुमच्या सहकारी पक्षाच्या रेल्वे मंत्र्याचं बजेट? एक गोष्ट आपण जर पाहिली तर बजेटमध्ये 50% गोष्टी चांगल्या असल्या तर 50 गोष्टी फक्त आशादायी आहेत, परंतु भरपूर काही महाराष्ट्राला मिळालं असं नाही. बरं, कारण आजपर्यंत गेल्या कित्येक वर्षापासून आपण जर एक ट्रेंड पाहिला तर बिहारचे खास करून मंत्री किंवा कलकत्त्याचे मंत्री रेल्वे खातं सांभाळताना आपल्याला दिसले आणि खास करून कशा पद्धतीने त्यांनी एक त्यांच्या मतदारसंघ म्हणा किंवा त्यांच्या राज्याला म्हणा कशा पद्धतीने एक वेगळं बजेट हे प्रत्येक वेळी आपल्या राज्यासाठी तयार करत होते का अशा पद्धतीने ही बजेट मांडली जात होती. आमची अपेक्षा ही नाही की फक्त महाराष्ट्रालाच द्यावं, बरं, परंतु ज्या ठिकाणी मुंबई आणि महाराष्ट्र जवळजवळ 40% रेव्हेन्यू हा संपूर्ण देशाला देतो, तर त्या प्रमाणामध्ये कुठेतरी चांगल्या प्रकारचं बजेट हे महाराष्ट्रासाठी होणं तेवढंच गरजेचं होतं. आज मुंबईसाठी सुद्धा आज हजारो करोडचं पॅकेज दिल्याचं म्हटलं जातंय. एक लाईन सेपरेट टाकली जाईल, ई कॅटरिंग म्हणा, सिक्युरिटी, क्लिनलीनेस, ह्या सर्व गोष्टी ह्या सगळ्या देशासाठी सर्व ठीक आहेत. बरं, परंतु जे गेल्या कित्येक वर्षापासून घोषणा फक्त कागदावर काँग्रेस सरकार अडसूळजी, तुम्हाला तुमच्या म्हणजे तुमच्या आमच्या विदर्भाला 4 रेल्वे लाईन्स तिकडे निधी दिलेला आहे. महाराष्ट्र ही वाट बघत होता की मुंबईसाठी MUTP 3 सुरू करण्यात आलेलं आहे. ह्याची तुमच्या दृष्टीने काही खास महत्व नाहीये का? दुरांतो वगैरे त्याला स्टॉपेज किंवा ज्या पद्धतीने दुरांतोला अजून हे काय मॉडिफाय केलं जाईल, त्या गोष्टी ज्या खऱ्या घेतल्या गेल्या पाहिजे होत्या त्या सुद्धा त्याच्यामध्ये घेतल्या गेलेल्या नाहीयेत. वेगन फॅक्टरी किंवा ब्रिजेस 5-5 लाखाची बजेट, मला वाटलं बजेटरी प्रोव्हिजन जरी असली फक्त 5 लाख रुपये त्याच गोष्टींसाठी सोडणं मला वाटतं खूपच कमी आहेत. कारण हेच बजेट मी हेच सांगतो की जेव्हा बिहारमधले आणि कलकत्त्याचे जेव्हा वेस्ट बंगालचे जेव्हा मंत्री हे बजेट तयार करत होते तेव्हा करोडो रुपये हे त्या गोष्टींसाठी ठेवले जात होते, परंतु कुठेतरी महाराष्ट्राला ज्या पद्धतीने पाहिजे ते बजेट मला वाटत नाही की त्या पद्धतीचं बजेट देण्यामध्ये सुरेश प्रभू साहेब सक्षम ठरलेले आहे. बरं, एक प्रश्न गोपाळ शेट्टींकडे जाण्यापूर्वी एक सातवांना प्रश्न होता. सातवजी, एक मुंबईला खऱ्या अर्थानं मुंबईतला जो चाकरमानी आहे, बरं, जो सकाळी घरातून निघतो. अडसूळ पूर्ण करा, अभिजित पूर्ण करा तुम्ही. सकाळपासून चाकरमानी जो घरातून बाहेर निघतो संध्याकाळपर्यंत तो येतो आणि कशा पद्धतीची घुसमट त्या माणसाची असते. बरं, आज हार्बर लाईन असो, वेस्टर्न लाईन असो, सेंट्रल लाईन असो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे मुंबईमध्ये काय परिस्थिती आहे. खऱ्या अर्थानं एक वेगळं एक लाईन आपण देतोय तोपर्यंत ठीक आहे, परंतु ही घोषणाच राहू नये. आणि खऱ्या अर्थानं एक चांगल्या प्रकारे रेल्वेचे डबे वाढवणं किंवा रेल्वेची फ्रिक्वेन्सी वाढवणं हे सुद्धा तेवढंच गरजेचं त्यामध्ये होतं. कारण मुंबईचा चाकरमानी हा गेल्या कित्येक वर्षापासून उपेक्षित राहिलेला, फक्त हा वाढ बघत राहिलेला की कुठेतरी आता तरी माझ्यासाठी मी जेव्हा एवढं मोठं बजेट महाराष्ट्रामधून मुंबईमधून 35-36% या देशाला पुरवतो, तर आज तरी माझ्यासाठी कुठेतरी विचार केला जाईल. परंतु या बजेटमध्ये मला वाटत नाही की तेवढा विचार केला गेलेला आहे. ठीक आहे, आता याच्याबद्दल खरं तर मुंबईच्या प्रवाशांचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत, त्यांचं म्हणणं खरं तर वेगळं पडतंय. पण त्यापूर्वी आपल्याला गोपाळ शेट्टी आणि राजीव सातवांकडे जायचंय. पहिल्यांदा राजीव सातव यांच्याकडे. राजीव सातवजी, एक सूर असा निघतोय म्हणजे जे डिफेंड केलं जात आहे की काँग्रेसच्या आतापर्यंतच्या अर्थसंकल्पांमध्ये घोषणा असायच्या, प्रोजेक्ट्स असायचे, पण ते पूर्ण झाले नव्हते. सुरेश प्रभू ते प्रोजेक्ट्स आता पूर्ण करू पाहतायत आणि मग नंतर नवीन घोषणा. त्यांनी आज म्हटलं सुद्धा की पुढच्या काही घोषणा पुढच्या काही महिन्यामध्ये ह्या राबवणुकीच्या दरम्यानमध्ये जाहीर केल्या जातील. मग नेमका तुमचा आक्षेप कोणता आहे? प्रसन्नजी, माझे 2 प्रश्न गोपाळ शेट्टींना आहेत. जरूर. एक पहिला प्रश्न हा आहे की युरियाच्या माल वाहतुकीत वाढ झाली का नाही झाली? हो. खाद्यान्नाच्या वाहतुकीत वाढ झाली का नाही झाली? सिमेंटच्या माल वाहतुकीत वाढ झाली का नाही झाली? आणि जर याच्यामध्ये वाढ झाली असेल तर महागाई वाढणार आहे का नाही? याचं उत्तर आहे महागाई वाढणार आहे. बरं. शेतकऱ्याला शेतीसाठी युरिया लागतो, तो तुम्ही वाढवून देणार. शेतकऱ्यानं पिकवलेलं जे काही धान्य असेल ते तुम्ही वाढीव दरानं रेल्वेमधून घेणार. म्हणजे शेतकऱ्याला तुम्ही वाढीव किमतीमध्ये माल घ्यायला लावणार आणि कमी किमतीमध्ये त्याला विकायला लावणार. म्हणजे शेतकऱ्याच्या विरोधी असलेलं हे बजेट आहे. यामुळं या महाराष्ट्रात आणि या देशात महागाई वाढणार, पहिला प्रश्न. दुसरं, मगाशी आमचे पाटील साहेब सांगत होते, माझे मित्र आहेत ते, महाराष्ट्र शासनानं 2 प्रोजेक्ट हायलाईट करून सांगितले. हो. पहिला प्रोजेक्ट जो होता तो गोपीनाथ मुंडेंचं स्वप्न असलेला परळी नगर मार्ग आणि दुसरा
आमचा स्वतःच्या मतदारसंघातला यवतमाळ नांदेड रेल्वे रूटचा विषय होता. या रेल्वे रूटला किती बजेटचं अलोकेशन झालं? आम्ही मागच्या वर्षभरापासून मागणी करतोय की रेल्वे विद्यापीठ हे मराठवाड्यात करा, गोपीनाथ मुंडेंचं नाव द्या. आम्ही काय कुठला काँग्रेसचा नेता सांगत नाही, गोपीनाथ मुंडेंचं नाव द्या सांगतोय, हिंगोलीला करा सांगतो, त्या संदर्भात एक शब्द नाही. आणि त्याच्या पुढचा प्रश्न असा की तुम्हाला सुरक्षिततेच्या संदर्भातला ऍक्शन प्लॅन करायला 12 महिने वाट पाहावी लागते. मागच्या बजेटमध्ये सुद्धा सुरक्षिततेच्या ऍक्शन प्लॅनची गोष्ट होती. आज सुद्धा तुम्ही सांगता की 3 महिन्यांना आम्ही ऍक्शन प्लॅन करू. म्हणजे 12 महिने जर तुम्हाला ऍक्शन प्लॅन करायला लागतात तर लोकांची सुरक्षितता कधी पाहणार तुम्ही? बरं, केवळ शब्दांचे बुडबुडे करायचे. ठीक आहे. गोपाल शेट्टीजी, उत्तर तुमचं. हे चालणार नाही. नाही, सातवजींनी जो हॅलो हा शेट्टीजी बोला. सातवजींनी जो मुद्दा उपस्थित केला त्या मुद्दा बरोबर आहे. कारण भाववाढ झाले का त्याचा परिणाम दुसऱ्या तिसऱ्या वस्तूवरती पडणारच आहे. आणि हे ऑन गोईंग प्रोसेस आहे. आणि सातव साहेबांना हे माहिती असायला पाहिजे का यंदा केंद्र सरकारने पहिल्यांदा महाराष्ट्रासाठी कमीत कमी 20% मागच्या वर्षापेक्षा जास्त पैसे हे महाराष्ट्राला मिळणार आहे. नीती आयोगच्या माध्यमातून प्रधानमंत्र्यांनी जो नवीन एक प्रयत्न सुरू केला, सर्व राज्यांना अधिक पैसे मिळायला पाहिजे म्हणून, तर महाराष्ट्राला ह्या वर्षी भरपूर पैसा मिळणार आहे. आणि म्हणून हे जॉईंट एफर्ट आहे. कुठे शेतकऱ्यांना कुठेतरी नुकसान होत असेल, हानी पोहोचत असेल, त्याचा भर काढून देण्याचं काम महाराष्ट्र सरकार करेल. आणि म्हणून सातवांनी हे लक्षात आणून दिल्याबद्दल त्यांचा आपण धन्यवाद करूया. दुसरा, त्यांनी मुंडे साहेबांचं जो नाव देण्याचा हे केलं, त्यांचं गेल्या वर्षी बजेटचं भाषण मी ऐकलेलं आहे, त्यांनी मागणी केलेली आहे. नक्की त्याचा विचार केंद्र सरकार करेल. आणि हे आपण सर्वांनी मिळून, कारण शेवटी गोपीनाथ मुंडेजी हे महाराष्ट्राचे नेते होते. आणि जितका महाराष्ट्रातल्या लोकांना मुंडेजींचे प्रेम होतं तितकंही केंद्रातल्या लोकांनाही प्रेम आहे. आणि म्हणून मुंडेजींचं नाव द्यायला पाहिजे अशा प्रकारचा प्रस्ताव मी दिलेला आहे. परंतु साठव साहेबांनी बजेटच्या भाषणामध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे. आणि म्हणून ह्याचा श्रेय आपण सातवांनाच देऊया, त्याच्यामध्ये काहीच अडचण नाहीये. आणि म्हणून महाराष्ट्रासाठी आता किती जास्त मिळालं ते प्रयत्न करणं आमचं प्रतिनिधीचं काम आहे. आणि म्हणून माणूस हा कधीच समाधानी नसतो आणि असूही नये प्रगतशील देशामध्ये किंवा राज्यामध्ये. जास्तीत जास्त आपल्याला केंद्रातून महाराष्ट्रासाठी कसा आणता येईल ह्याच्यासाठी प्रयत्न करणं विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष दोघांचं काम आहे. आणि त्यासाठी गोपाल शेट्टी आणि भाजपचे खासदार आणि शिवसेनेचे प्रयत्न करणार आहेत. अधिकाधिक पैसा महाराष्ट्रासाठी आणण्याचा प्रयत्न. एक नरेंद्र पाटलांसाठी प्रश्न आहे. नरेंद्र पाटीलजी, जो मगाचा प्रश्न थोडा मी रिफाईन करून परत आपल्याला विचारतो. जो राजू सातव मुद्दे मांडतायत, जो शिवसेनेचे मुद्दे मांडतायत, पण मला तुमच्याकडनं पॉलिटिकल कमेंट नकोय, मला कल्पना आहे तुमच्या मर्यादांची. मला असे सांगा, असे कोणते नवीन प्रोजेक्ट सुरू होत आहेत, अशा कोणत्या स्टेप्स घेतल्या गेल्यात की ज्याला आपण म्हणू शकतो की हे काहीतरी नवीन सुरू होत आहे, या प्रलंबित मागण्या होत्या इतक्या वर्षांच्या, ज्या आता मार्गी लागत आहेत? हे जे नवीन मार्गांसंबंधी जे मी सांगितलं, जसं कराड, जे चिपळूण, पुणे नाशिकचा सर्वे, त्यानंतर मुंबईमध्ये MUTP 3च्या अंतर्गत आपण पनवेल कर्जत डबलिंग, विरार डहाणू क्वाड्रॅपलिंग, हे सगळे जे आहेत हे नवीन गोष्टी महाराष्ट्रासाठी मिळत आहेत. आणि यासाठी भरपूर प्रमाणामध्ये निधी पण उपलब्ध करून दिला जाणार आहे. बरं. आणि त्याचबरोबर ज्या इतर बाबी ज्या आहेत मुंबई सबअर्बनसाठी, याच्यामध्ये एक घोषणा केली आहे की 5 मिनिटात आपण तिकीट उपलब्ध करून देणार आहोत. त्या संदर्भातही माननीय रेल्वे मंत्र्यांनी एक घोषणा केलेली आहे. त्यानंतर महिलांच्या सुरक्षिततेसाठी सबअर्बन गाड्यांमध्ये आणि काही लांब पल्ल्यांच्या गाड्यांमध्ये CCTV कॅमेरे लावण्याची पण त्यांनी या बजेटमध्ये तरतूद केलेली आहे. त्याचबरोबर 182 हा एक RPFचा नंबर यामध्ये आपल्याला देण्यात आलेला आहे, जेणेकरून ज्या महिला ट्रेनमध्ये आहेत त्यांना हे पॅनिक बटन दाबता येईल आणि जर काही सुरक्षिततेला धोका असेल तर त्यांना त्यांची मदत घेता येईल. त्याचबरोबर आपल्या A1, A आणि B क्लास स्टेशन्सवरती वायफाय सुविधा देण्याची ही घोषणा या बजेटमध्ये करण्यात आलेली आहे. आणि एक लोकांना कंप्लेन करण्यासाठी एक सिंगल विंडो नंबर देण्यात आलेला आहे. तो 138 हा एक नंबर दिलेला आहे, जो सिंगल विंडो नंबर असणार आहे. ठीक आहे. त्याचबरोबर जे टाउटिंगचे जे प्रकार असतात तिकिटांमध्ये, ते कमी करण्यासाठी आता 120 दिवसांचं ऍडव्हान्स तिकीट अवेलेबल. पण पाटीलजी, हे झालं अर्बन, म्हणजे MUTPच्या बाबतीतला प्रोजेक्टचं जवळपास स्वागत केलेलं आहे, पण तरी शिवसेनेने सुद्धा अगदी MUTP वरती टीका नाही केलेली. पण मला तुम्हाला स्पेसिफिक प्रश्न होता की उर्वरित महाराष्ट्राच्या बाबतीत, मराठवाड्यातल्या काही लाईन्स होत्या, विदर्भातल्या होत्या, त्यातलं वर्धा नागपूरचं तर आपण मगाशी बघितलेलं आहे. पण इथे आपल्याला म्हणता येईल की या भागानं सुद्धा न्याय देण्यात आला इतक्या वर्षांच्या राहिलेल्या मागण्यांचा? हो. आता आपल्याला बघा, उत्तर महाराष्ट्रामध्ये उमरपारा, नंदुरबार ह्या मागासलेल्या भागामध्ये आपल्याला नवीन लाईनीचा सर्वे करण्यात येत आहे. त्याचबरोबर मनमाड ते इंदोर, म्हणजे मालेगाव ते धुळे
मार्गे मनमाड ते इंदोर हा एक सर्वे देण्यात आलेला आहे. हा सुद्धा उत्तर महाराष्ट्रातला एक दुर्गम भाग आहे. तसंच पुणे नाशिक ही महाराष्ट्राचे 2 महत्वाचे शहर जोडण्याचं जे खूप वर्षांपासूनची जी मागणी होती त्या मागणीकडे लक्ष देण्यात आलेलं आहे. तसंच विदर्भामध्ये रामटेक ते तुमसर ह्या नवीन लाईनचा सर्वे जो आहे तो सांगण्यात आलेला आहे. तर ह्या प्रकारे महाराष्ट्रातले जे मागासलेले काही भाग होते, जसं उत्तर महाराष्ट्रामधला नंदुरबार जिल्हा, त्या जिल्ह्यासाठी सुद्धा तरतूद करण्यात आलेली आहे. नक्कीच. त्याचबरोबर इन्फ्रास्ट्रक्चरला आपल्या जो आता आपला एक्झिस्टिंग इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याला स्ट्रेंथन करण्यासाठीही त्यातला अर्थात नरेंद्र पाटीलजी बाकीचे तर अनेक मुद्दे असतील, पण तुम्ही एक मुद्दा महत्वाचा मांडला तो घेऊन मला पहिल्यांदा राजीव सातव आणि त्यानंतर अभिजित अडसुळांकडे जायचं. राजीव सातवची एक छोटासा मुद्दा, बाकीचे रेल्वे रूट्स तर महत्वाचेच आहेत, ते कधी नाकारलेले नाहीयेत. मुंबई पुणे नाशिकचा जो ट्रायंगल म्हणून अगदी काँग्रेसने सुद्धा त्याचं कौतुक केलं होतं 10 वर्षाच्या कालावधीमध्ये. तिकडे छगन भुजबळ होते, इकडे तुम्ही आहात, तरी सुद्धा हा पुणे नाशिकचा मात्र त्रांगडं कधीच सुटलं नव्हतं. तेवढं बाकीचे लाईन्स काढणं सोडा, पण इथे का नव्हती सुरू झाली काँग्रेसच्या काळामध्ये? आज तिकडे सुरू होतंय असं आपल्याला रेल्वेचे प्रवक्ते सांगतायत. प्रसन्नजी, आमच्याकडनं ज्या चुका झाल्या त्याच्या शिक्षा आम्ही भोगतो आहोत. त्यामुळे आमच्या काळात का चालू झाल्या नाहीत हा प्रश्न आता इरिलेव्हंट आहे. बरं, मराठवाड्याच्या वाट्याला काय आलं, या महाराष्ट्रातल्या या देशाच्या शेतकऱ्याच्या वाट्याला काय आलं? जर भाजपाचं सरकार महाराष्ट्रात आणि देशात आहे, तर जर महाराष्ट्रातलं सरकार एक गोष्ट रेकमेंड करत असेल तर ते रेकमेंड केलेला मला, गोपाळ शेट्टी साहेबांना, सगळ्यांना मुख्यमंत्र्यांनी बोलवलं आणि 8 प्रोजेक्टवर काम करायला सांगितलं. त्या 8 पैकी अर्ध्या प्रोजेक्टला तर फंडिंग सुद्धा आलेलं नाहीये. याचा अर्थ राज्य शासन हे भाजपाचं आहे, तुमचेच मुख्यमंत्री आहेत. तुमचे मुख्यमंत्री जे विनंती करतात ते सुद्धा केंद्र सरकार ऐकायला तयार नाही. म्हणजे महाराष्ट्राचा रेल्वे मंत्री, महाराष्ट्रातला भाजपाचा मुख्यमंत्री, दिल्लीमध्ये भाजपाचं सरकार, परंतु महाराष्ट्रातल्या मंडळींचं ऐकायचं नाही असा जर अजेंडा यांचा असेल आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अडचणीत आणायची यांची भूमिका असेल तर महाराष्ट्र खपून घेणार नाही. गुप्तांकडे जाण्यापूर्वी अडसूळजी, मला तुम्हाला प्रश्न आहे. काँग्रेसचे राजीव सातव जे ज्या टीका टिप्पण्या करतायत त्या सगळ्यांशी तुम्ही सहमत आहात? बजेट इतकं वाईट आहे जेवढं काँग्रेस पण टीका करते? नाही, अजिबात नाही. मी आधीच सांगितलं की 50% वाईट गोष्टी असल्या तरी 50% चांगल्या गोष्टी त्यामध्ये आहेत. जे फक्त काही प्रमाणामध्ये, ज्या मगाशी सांगितलं की काही प्रोजेक्ट जे बाकी होते ते प्रोजेक्टला सुरुवात झालेली, बजेटरी प्रोव्हिजन सुद्धा झालेली, परंतु अजून महाराष्ट्राला मिळवता आलं असतं. आमची मागणी हीच होती की महाराष्ट्राला थोडं वरचढ चष्मा देणं गरजेचं होतं. कुठेतरी मुंबईतून, महाराष्ट्रातून जेव्हा एक रेल्वे मंत्री जातोय तर नक्कीच महाराष्ट्राच्या आशा जास्त होत्या. खऱ्या अर्थानं यामध्ये वाखाणण्यासारख्या काही गोष्टी आहेत. वायफाय असो, ई कॅटरिंग असो, महिलांची सिक्युरिटीची गोष्ट असो, क्लिनलीनेस असो, ह्या सगळ्या गोष्टी खरं ज्या होत आहेत त्या नक्कीच त्या अप्रिशिएट केल्या गेल्या पाहिजे. परंतु एक महाराष्ट्रीयन म्हणून, एक मुंबईकर म्हणून ज्या आमच्या आशा होत्या त्या पूर्ण होत नाहीयेत याची खंत कुठेतरी आमच्या मनामध्ये आहे. मुंबईकर असणारे प्रवासी आपल्यासोबत आहेत. गुप्ताजी, तुम्हाला काय वाटतं या बाबतीत? मला वाटतं तुम्ही उलट आम्हाला असं सांगा की अजून कोणते मुद्दे राहिलेले की जे तुम्हाला अपेक्षित होते की यावेळी ऍड्रेस होतील? खरं म्हणजे मी 25 वर्ष झाली या रेल्वे पॅसेंजर असोसिएशनचं काम करताना. आम्ही 25 वर्षापासून मुंबईचा एक मोठा प्रश्न आहे म्हणजे की मुंबईत 3,500 लोक ऍक्सिडेंटमुळे मरतात आणि तेवढेच लोक घायल होतात आणि त्यांची हालत एकदम बेकार असते. त्यासाठी 1 वर्ष अगोदर एक पार्लमेंटरी स्टँडिंग कमिटी मुंबईत आली, पहिल्यांदा आली, आणि त्यांनी विचारलं बाई महिलांच्या सुरक्षेसाठी काय. आता 2 महिना अगोदर रेल्वे ऍक्सिडेंटसाठी स्टँडिंग कमिटी आली. सर्वांना आम्ही निवेदन दिले, सर्वांना सजेशन दिले, पण पहिल्यांदा सीसी कॅमेरा लावणं हे महत्वाचा आमचा इश्यू होता. त्यांनी ह्या बजेटमध्ये घेतलंय आणि महिलांची सुरक्षा या विषयावर तरतूद केलेली आहे. हा महत्वाचा बात आहे. दुसरा ट्रेस पासिंग, आणि ट्रेस पासिंग कसं होतं आणि कशासाठी ते थांबवता येतो त्यासाठी 520 कोटीचा तरतूद या बजेटमध्ये केलंय. खरं म्हणजे ते खुशीची गोष्ट आहे. ठीक आहे. एक फक्त आय थिंक नरेंद्र पाटील काहीतरी मुद्दा मांडू पाहतायत. पाटीलजी. आपल्या खासदार साहेबांनी थोड्या वेळापूर्वी जे फ्रेटमध्ये वाढ होणार आणि त्यामुळे जे आपल्याला नुकसान होणार हे जे सांगितलं त्या संदर्भात थोडंसं एक क्लॅरिफिकेशन मी देऊ इच्छितोय. बरं. यामध्ये जे आता फ्रेट आहे त्या फ्रेटमध्ये वाढ केलेली नाहीये. फ्रेटचे जे स्लॅब्स होते म्हणजे किलोमीटरचे स्लॅब असतात 1 ते 50, 50 ते 100, त्या स्लॅब्समध्ये काही चेंजेस केलेले आहेत.
आणि त्या चेंजेस केल्यामुळे काही ठिकाणी आपले जे फ्रेट आहे ते कमी सुद्धा होणार आहे. म्हणजे जर तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याला डिझेल जे आहे ते बरोडापासून न्यू जलपाईगुडीपर्यंत एका रेकमध्ये जवळपास 6 लाख रुपयाची बचत होणार आहे डिझेल वाहतुकीमध्ये. त्याचप्रमाणे गांधीधामपासून समजा जम्मू तावीपर्यंत जर तुम्ही डिझेलची गाडी ट्रेन नेली तर त्यामध्ये आपल्याला साधारणतः 6.25 लाख रुपये पर रेक आपली बचत होणार आहे. तसंच कोळसा जो आहे तो जर आपण कोरबापासनं समजा आपण गांधीनगरपर्यंत नेला तर प्रत्येक रेकमध्ये आपल्याला जवळजवळ 1,09,000 रुपयाची बचत होणार आहे. तर काही ठिकाणी बचत होणार आहे, काही ठिकाणी स्लॅब्स चेंज केल्यामुळे वाढ होणार आहे. पण याच्यामध्ये आपण फ्रेटमध्ये वाढ केलेली असं नाहीये, असं नाही. कारण बऱ्याच ठिकाणी असं सांगण्यात येतं की 10% फ्रेटमध्ये वाढ केली आहे, पण अशी 10% फ्रेटमध्ये वाढ केलेली नाहीये, फक्त स्लॅब्स आपण चेंज केलेले आहेत. मला शेवटची 1-2 मिनिट आहेत. मला स्पेसिफिकली फक्त राजू सातव आणि अभिजित अडसुळांकडे जायचंय, कारण ते आता पुढे जाऊन मागण्या मांडणार आहेत आणि गोपाळ शेट्टींनी ते ऐकायचे आहेत. मला राजू सातवजी तुम्ही 2 मुद्दे सांगा, 2 किंवा 3, आणि मला अभिजित अडसूळ तुम्ही 2 किंवा 3 मुद्दे सांगा की किमान येत्या काही महिन्यामध्ये सुधारणा करता येते बजेटमध्ये. आपल्याला कल्पना आहे कोणते 2 किंवा 3 मुद्दे तुम्ही सांगाल की यांना पहिल्यांदा प्रेफरन्स द्या. राजू सातव. 2 ते 3 मुद्दे जर मांडायचे असतील तर हे जे काय स्लॅब मधला विषय सांगतायत आमचे पाटील, तो सगळा स्लॅब मधला मुद्दा बदलला पाहिजे. शेतकऱ्याला काही कळत नाही युरियाचा भाव वाढला का कमी झाला, तो वाढला कळतो आणि कमी झाला कळतो. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, आजही मराठवाड्यामध्ये आणि विदर्भामध्ये रेल्वेचं नेटवर्क नाही. रेल्वेचं नेटवर्क सुरू करण्यासाठी वेगळे प्रयत्न केले गेले पाहिजेत. कारण महाराष्ट्र म्हणजे फक्त मुंबई, पुणे, नाशिक नाही. महाराष्ट्रामध्ये औरंगाबाद आहे, हिंगोली आहे, परभणी आहे, यवतमाळ आहे. याचा विचार केला गेला पाहिजे आणि इन्क्लुझिव्ह विकास होण्याच्या दृष्टीनं प्रभूंनी विचार केला पाहिजे. बरं, अभिजित अडसूळजी. दोन मुद्दे रेल्वे समितीचे जे सदस्य त्या ठिकाणी बसले त्यांनी जो मुद्दा मांडला खऱ्या अर्थानं मुंबईसाठी खऱ्या अर्थानं गर्दीचं ठिकाण आहे आणि त्याच ठिकाणी ज्या गरजा आहेत, रेल्वेची फ्रिक्वेन्सी असो किंवा वेगवेगळ्या गोष्टी, अजूनही इन्फ्रास्ट्रक्चर वाढवण्याची गरज मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर आहे. मोठा निधी 8,500 करोडनी काही होणार नाही. मोठ्या प्रमाणावर निधी मुंबईसाठी, आणि खास करून ज्या पद्धतीने सातवजींनी सांगितलं मराठवाडा आणि विदर्भ आजही मागासलेला आहे. खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी जाळं मोठ्या प्रमाणावर पसरणार. नरखेड लेन आज तशा पद्धतीच्या असे भरपूर असे प्रकल्प जे जुने आहेत, रेल्वे आहेत, त्या खऱ्या अर्थानं जर त्यांचं जाळं जर पसरवलं गेलं तर खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना आणि सामान्य माणसाला मोठ्या प्रमाणावर दिलासा त्या ठिकाणी मिळेल. म्हणून खऱ्या अर्थानं ते प्रोजेक्ट जर हातात जर सुरेश प्रभूंनी घेतले तर मला वाटतं विदर्भासाठी म्हणजे 2 मुद्द्यांवरती एकमत आहे शिवसेना आणि काँग्रेसचं. मुंबईमध्ये अजूनही काही मुद्दे सॉर्ट आउट झालेले नाही. आणि दुसरी गोष्ट, विदर्भ मराठवाड्यातल्या म्हणजे मुंबईमध्ये किमान रेल्वे तरी आहेत, उशिरा का होईना, गर्दीने का होईना रेल्वे तरी आहेत, पण मराठवाडा विदर्भात तर ते पण नाहीये. त्याच्याकडे लक्ष गेलं पाहिजे. गोपाळ शेट्टींकडे मी गेलो नाही, कारण आता हे त्यांनी ऐकायचं काम करायचं होतं आणि हे त्यांनी मांडायचंय. त्यांचे जास्त लागेबांधे आता असणार आहेत रेल्वे मंत्र्यांकडे. त्यामुळे गोपाळ शेट्टीजी या सगळ्या अपेक्षा तुमच्यावरती सोपून सध्या तरी आपण इथे थांबतोय. पण तुम्ही सगळ्यांनी गोपाळ शेट्टी, राजू सातव, अभिजित अडसूळ आणि त्याचप्रमाणे नरेंद्र पाटील आणि सुभाष गुप्तांनी वेळ दिला. आपण त्या सगळ्यांचे आभार मानूयात. चर्चेमध्ये आपण इथे थांबतोय. पाहत राहा एबीपी माझा.